विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये जे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी 1700 पेक्षा जास्त पदांची तलाठी भरती केली जाणार आहे याची माहिती दिलेली आहे आणि ही घोषणा केलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ही जाहिरात कधीपर्यंत येणार आहे, याची तलाठीची शैक्षणिक पात्रता काय असते, वयोमर्यादा किती असते, अभ्यासक्रम कशा प्रकारचा असतो, कट ऑफ किती लागतो आणि पगार इन हँड सॅलरी किती भेटतो आणि सर्वात महत्त्वाचा जो पॉइंट आहे MSCIT या वर्षापासून फॉर्म भरताना लागणार आहे की नाही, डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वात पहिल्यांदा जे पावसाळी अधिवेशनामध्ये जो प्रश्न विचारला होता आणि चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर काय दिलेले आहे ते बघूयात. बघू शकता, राज्यात महसूल विभागामध्ये 3000 पदे रिक्त असून त्यापैकी रिक्त पदे किती आहेत तलाठीची? 2471 पदे रिक्त आहेत. परंतु जाहिरात किती पदांची येणार आहे? 1700 पदांची. त्यांनी म्हटलेलं आहे सध्या स्थितीत ग्राम महसूल अधिकारी संवर्गाची तलाठीचं नाव बदललेलं आहे, हे लक्षात. ग्राम महसूल अधिकारी ठेवलेले आहे. संवर्गाची रिक्त असलेली 1700 पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे असे त्यांनी सांगितलेले आहे. आणि लवकरच ही जाहिरात प्रसिद्ध येईल. संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती सांगतो, त्याच्यानंतर जाहिरात कधी प्रसिद्ध होईल हे मी तुम्हाला सांगतो. सर्वात पहिल्यांदा आता ही जी सर्व माहिती आहे 2023 ची जाहिरात, 2023 ला जी जाहिरात आलेली होती ती ओपन केलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण सर्व माहिती बघणार आहोत. ठीक आहे. आता सर्वात महत्वाचा पॉइंट आहे की 2023 मध्ये ही जी तलाठी पद भरती आलेली होती त्याच्यामध्ये आता हे महसूल आणि वन विभाग हे एकत्र येत असले त्याच्यामुळे हे विभागमध्ये महसूल व वन विभाग असे लिहिलेले आहे. आता सर्वात पहिल्यांदा तलाठीच्या 2023 मध्ये जागा किती होत्या हे मी तुम्हाला सांगतो. 4644 एवढ्या जागा होत्या. सर्वात मोठी तलाठीची भरती होती आणि आताच्या वेळेस 1700 प्लस जागा असणार आहेत तलाठी भरतीमध्ये. आता एस लेवल 8चं पेमेंट म्हणजे आरोग्य सेवक सारखं पेमेंट असणार आहे. इथं 25,500 ते 81,100 एवढं पेमेंट असतं. आता हे स्टार्टिंग हे फक्त 25,500 बेसिक आहे. इथे फंडा मी तुम्हाला सांगून देतो, 25,500 हे बेसिक झाले. त्याच्यानंतर एक मिनिट, शून्य जास्त झाला. इथं 25,500 घ्या. आता इथं सर्वात महत्वाचा पॉइंट आहे, इथे बेसिक झाले स्टार्टिंग पेमेंट तुमचं या ठिकाणी 38,000 ते 40,000 या दरम्यान येऊन जातं. ठीक आहे, हे स्टार्टिंग पेमेंट झालं तुमचं. त्याच्यानंतर आता तुम्हाला सांगू नाही, परंतु तुम्हाला माहिती आहे तलाठीची टेबलाखालूनची कमाई मोठ्या प्रमाणामध्ये असते, ते देखील तो पॉइंट तुम्ही सांगून घ्या. ठीक आहे. आता जे महत्वाचे पॉइंट आहे, मी तुम्हाला पेमेंट सांगितले, जागा सांगितले, 1700 जागा असणार आहेत येणाऱ्या जाहिरातीमध्ये. आणि येणाऱ्या प्रत्येक पदभरतीमध्ये असे दिलेले की या जाहिरातीमध्ये जागा दिल्या आहेत, कमी जास्त होण्याची शक्यता आहे. शक्यतो जागा कमी होत नाही, जागा वाढतच असतात. ठीक आहे. आणि हे 1700 आता फक्त सांगितले आहे, परंतु जाहिरात येईपर्यंत त्यात 2000 पेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे. जशी जशी जी महत्वाची माहिती आहे तीच मी तुम्हाला सांगेल जाहिरातीप्रमाणे. ठीक आहे. एक मिनिट. आता हे आरक्षण, दिव्यांग आरक्षण, माजी सैनिक आरक्षण, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त माजी सैनिक यांच्या आरक्षण बद्दल दिलेले आहे. आता जे या ठिकाणी हा संवर्ग जो आहे पेसा विभागामध्ये देखील येतो. पेसामध्ये तलाठीच्या जागा असतात. तलाठी पेसा क्षेत्रातील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी सूचना. या ठिकाणी पेसाचा दाखला असणे गरजेचे आहे. तेथील या ठिकाणी ग्रामपंचायत पेसाची नोंदणी असणे गरजेचे आहे. हे पॉइंट तिथे देण्यात आलेले आहेत. आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तलाठीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवार हे महाराष्ट्राचे रहिवासी असावे असं यांनी म्हटलेलं आहे. आता जे जे महत्वाचे पॉइंट आहेत तेच सर्वात पहिल्यांदा फास्ट मध्ये कव्हर करून घेतो. आता विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही जाहिरातीमध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, सर्वात महत्वाचा पॉइंट असतो शैक्षणिक पात्रता. शैक्षणिक पात्रता काय आहे बघू शकता. जाहिरात येण्याच्या अगोदर तुमच्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांच्याकडील 1 जुलै 2010च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासनमान्य प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. म्हणजे तुम्ही आर्ट, सायन्स, कॉमर्स कोणत्याही विषयातून या ठिकाणी जर तुम्ही पदवी घेतलेली असाल YCM मधून, म्हणजे ते YCM मधून फक्त डायरेक्ट फायनल पेपर देता, YCM देखील मधून देखील तुमची पदवी जर झाली असेल कोणत्याही विषयातून, कोणत्याही माध्यमातून, म्हणजे आर्ट, कॉमर्स, सायन्स कोणत्याही माध्यमातून तुम्ही जर पदवी BA कॉमर्स सायन्स कंप्लीट केलेला असेल, पदवी ग्रहण केलेली असेल, तर तुम्ही याच्यावरती फॉर्म भरू शकता. पदवी असणे गरजेचे आहे. बाकी तुम्हाला मराठी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणे गरजेचे आहे. हा तुम्ही पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमध्ये सर्वात महत्वाचा एक जो पॉइंट आहे तो विसरला आहे, MSCIT.
एम एस सी आय टी लागेल की नाही हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची एम एस सी आय टी तुम्हाला नाही लागणार. फॉर्म भरताना लागणार नाही. परंतु जर तुमची या ठिकाणी तलाठी पदावरती निवड झाली, समजा माझी इथे तलाठी पदावरती निवड झाली, मी कामाला जॉईन झालो, इथं निवड झालो, त्याच्यानंतर तुम्हाला 1 वर्ष 2 वर्षाच्या 2 वर्ष, आता तुम्ही समजा मी 2023 ला या ठिकाणी जॉईनिंग झालो, तर 2025 पर्यंत, आता 2025 ची भरती आहे, 2025 ची भरती आहे. 2025 मध्ये जॉईनिंग भेटल्याच्या नंतर 2027 पर्यंत तुम्हाला एम एस आय टी सर्टिफिकेट विभागाकडे देणे गरजेचे असतं. फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची एम एस आय टी सर्टिफिकेट लागत नाही. ठीक आहे. आता ही शैक्षणिक पात्रता सांगितली. जर तुम्ही माजी सैनिक असाल, रिटायरमेंट आर्मी मॅन असाल, तर तुम्ही एस-एस-सी म्हणजे फक्त 10वी पास असाल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. कारण जी आर्मीची भरती असते 10वी पास वरती असल्यामुळे ते इथे देखील पात्र होतात. ठीक आहे. आता वयाची अट काय आहे मी तुम्हाला सांगतो. जे खुल्या प्रवर्गातील उमेदवार आहे ते 18 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. 18 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता ओपनवाले विद्यार्थी. ठीक आहे. त्याच्यानंतर मागासवर्गीय एस-सी एस-टी वगैरे हे जे सर्व येतात ते 18 ते 43, 18 वर्षापेक्षा कमी व 43 वर्षापेक्षा जास्त नसावे. 18 ते 43 वर्षापर्यंत मागासवर्गीय उमेदवार भरू शकतात फॉर्म. ठीक आहे. आणि जे अंशकालीन उमेदवार आहे 18 ते 55 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर जे आहेत माजी सैनिक आहे 45 वर्षापर्यंत, त्यांचा या ठिकाणी डिस्चार्ज बुक वगैरे असते, त्याच्यानुसार ते फॉर्म भरू शकता. त्यांना या ठिकाणी 45, 50, 55 वर्षापर्यंत देखील सूट भेटून जाते. त्याच्यानंतर खेळाडू जे उमेदवार आहेत ते 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. आता जे दिव्यांग उमेदवार आहेत ते देखील या ठिकाणी 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. माजी सैनिक जे 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. आता सर्वात महत्वाचा या तलाठी भरतीचा अभ्यासक्रम काय आहे आणि कट ऑफ किती लागेल, तुम्हाला किती गुण घेणे गरजेचे असते हे मी तुम्हाला सांगतो. आता जे आहे मराठी व्याकरण असणार आहे 25 प्रश्न, त्याला 50 गुण, म्हणजेच एका प्रश्नाला तुम्हाला 2 गुण असणार. त्याचप्रमाणे इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण. ठीक आहे. सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण. त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता मिक्स असते, निम्मे प्रश्न बुद्धिमत्ता आणि गणिताचे असतात, तर 25 प्रश्न 50 गुण. आता याच्यामध्ये जास्तीत जास्त आता टीसीएस ही प्रश्न परीक्षा घेईल. जर डिसेंबरच्या अगोदर ही जाहिरात आली तर एमपीएससी कडे जाणार नाही, टीसीएस घेईल. त्याच्यामध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त आता या ठिकाणी 5-6 प्रश्न फक्त गणिताचे असतील आणि 20-19 प्रश्न हे जास्त प्रश्न बुद्धिमत्ता विचारते टीसीएस. ठीक आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारचे एकूण एकूण किती प्रश्न असतील तुम्हाला, 100 प्रश्न असतील. 100 प्रश्न आणि 200 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण असल्यामुळे तुम्ही इथे हा भाग बघू शकता. ठीक आहे. 100 प्रश्न 20 गुण, एका प्रश्नाला 2 गुण, हा पॉईंट लक्षात घ्या. आता जो प्रश्न आहे मुलांचा, याच्यामध्ये कट ऑफ किती लागतो. आता प्रत्येक जिल्ह्याचा, प्रत्येक कॅटेगरीचा, पेसा क्षेत्राचा, बिगर पेसा क्षेत्राचा, महिला उमेदवार, पुरुष उमेदवार, प्रकल्पग्रस्त, सर्वांचा कट ऑफ वेगवेगळा असतो. परंतु 200 पैकी अवरेज तुम्हाला 170 प्लस मार्क्स घेणे गरजेचे आहे. कट ऑफ खूप हाय गेलेला तुम्हाला बघायला भेटेल. 200 प्लस मार्क्स घेण्याची आत्ताच तयारी ठेवावी. आतापासून अभ्यास केला तर तुम्ही हे कव्हर करू शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये मागील वर्षी जे आहे निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आलेली नव्हती, निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आलेली आहे. परंतु या वर्षी 100% मी सांगू शकत नाही, परंतु 99% मी तुम्हाला सांगतो, 99% सांगतो निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. ठीक आहे. हा बदल केला जाणारच आहे. ठीक आहे. अंदाजित सांगत आहे, परंतु फिक्स माझा अंदाज फिक्स आहे. ठीक आहे. आता एका प्रश्नाला 2 गुण हे सांगितलं मी तुम्हाला. आता जे महत्वाचे पॉईंट आहेत ते मी तुम्हाला सांगतो. आता जर एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्या पदासाठी फॉर्मच आले नाही, तर विद्यार्थी या ठिकाणी जर एकच विद्यार्थी असला तरी देखील त्याने 200च्या 45% गुण मिळवणे गरजेचे राहते प्रत्येक विद्यार्थ्याला. ठीक आहे. आता ही टीसीएस कंपनी घेणार आहे 100%. आता डिसेंबरच्या अगोदरच ही जाहिरात येणार आहे, त्याच्यामुळे टीसीएस कंपनीने अगोदर घेतली होती आणि टीसीएस कंपनीच ही भरती देखील घेईल. ठीक आहे. आता एवढे जे येथे 18 कागदपत्रे आहेत एवढे तुम्ही रेडी असणे गरजेचे आहे, रेडी ठेवणे भरतीच्या अगोदरच. ठीक आहे. एवढी 18 कागदपत्रे तुम्ही रेडी ठेवा. त्याच्यानंतर जे महत्वाचा पॉईंट असेल तर मी तुम्हाला सांगतो. जिल्हा केंद्रामध्ये तुम्हाला निवड केली जाईल. ठीक आहे. वेगवेगळ्या विभागानुसार. आता टीसीएस आयबीपीएस तुम्हाला माहिती आहे, जे खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 1000 रुपयाची फी आणि मागासवर्ग प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत त्यांच्यासाठी 900 रुपयाचं चलन तुम्हाला असणार आहे. आता जो
सर्व जर पॉइंट सांगून झाले असतील तर मी जाहिरात कधी येईल याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. आता फक्त या ठिकाणी कार्यवाही करण्यात येत आहे असं म्हटलेलं आहे. जे महसूल मंत्री आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे सध्या कार्यवाही करण्यात येत आहे. आता रिक्त पुन्हा एकदा चेकिंग केली जाईल, आकृतीबंध तयार केला जाईल, त्याच्यानंतर वित्त विभागाकडे मान्यतेसाठी पाठविले जाईल. त्याच्यानंतर वित्त विभाग जेव्हा या पदभरतीला मान्यता देईल तेव्हाच या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. आता या ठिकाणी जुलै महिना चालू आहे. जुलै महिना चालू आहे. आता मागील वर्षी जी जाहिरात आलेली होती सप्टेंबर महिन्यामध्ये आली होती. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. आता ही जाहिरात सप्टेंबर एंडिंग किंवा ऑगस्ट मध्ये आलेली बघायला भेटेल. ठीक आहे. जर याच्याबद्दल कोणताही विशिष्ट वेगळा डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याच्यावरती 100% तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. आता जाहिरात प्रत्येक पदाची, प्रत्येक जिल्ह्याची अशा प्रकारे जाहिरात प्रसिद्ध होती. आता इथं जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरची ही जाहिरात होती. एकूण टोटल जागा जर छत्रपती संभाजीनगरच्या 161 जागा होत्या. इथं कॅटेगरी वाईज जागा आणि इथं सर्वसाधारण जागा, महिलांच्या जागा, खेळाडूंच्या जागा अशा प्रकारे ही जाहिरात एकदम चांगल्या प्रकारे त्यांनी दिलेली होती आणि सर्व जिल्ह्यांची जाहिरात एकच तक्त्यामध्ये, एकाच PDF मध्ये दिली होती आणि कोणत्याही एकच जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकत होता. हा चांगला पॉईंट होता. यावर्षी देखील असेच असेल, फक्त निगेटिव्ह मार्किंग असण्याची शक्यता आहे. ठीक आहे. डाऊट असेल तर विचारा. अशाच प्रकारचे अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.